शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल येत्या 4 महिन्यांमध्ये लागू शकतो आणि अपात्रता नजरेसमोर ठेवून भाजपनं आतापासून तयारी केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। मित्रपक्षाच्या जागांवर भाजपनं आपले उमेदवार देता यावे म्हणूनच विरोधकांचे माजी आमदार घ्यायला सुरुवात केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। पाहूयात। घड्याळ चिन्ह हे आम्हाला मिळेल, धनुष्य बाण चिन्ह हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळेल। दोन्ही चिन्ह ओरिजिनल पार्टीला मिळाल्यानंतर हा निकाल आमच्या बाजूने होईल। 3 महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथे जाहीर केली जाईल। त्यामुळे भाजप मात्र तयारीत आहे या दोघांचा काटा काढायला। आमदार रोहित पवारांनी मोठा दावा केला। शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल नजरेसमोर ठेवूनच भाजपनं पोटनिवडणुकीची तयारी केल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। धनुष्यबाण चिन्हाचा निकाल नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 20 ऑगस्टला आहे। धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्ह उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाच मिळणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला। चिन्ह ठाकरे आणि पवारांना मिळाल्यास शिंदे आणि दादांचे विद्यमान आमदार अपात्र होतील आणि तिथं पोटनिवडणुका लागतील। त्यासाठीच भाजपनं तयारी केली असून महाविकास आघाडीचे माजी आमदार ते घेत आहेत असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। दोन्ही चिन्ह ओरिजिनल पार्टीला मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांकडे 2 पर्याय असतील। एक, भाजपमध्ये विलीन व्हायचं, नाहीतर दुसरं लगेचच पुढच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा हा निकाल आमच्या बाजूने होईल 3 महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथे जाहीर केली जाईल। त्यामुळे दादांच्या सीटवर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व सीटवर परत एकदा इलेक्शन कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ शकतं। आणि तुम्ही जर भाजपची खेळी बघितली, जिथं जिथं अजितदादांचा आमदार आहे, जिथं जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार आहे, तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी नेता जो काँग्रेसचा असू नाही तर कुठलाही त्या व्यक्तीला त्यांनी इन करून घेतलेलं आहे, भाजपमध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे भाजप मात्र तयारीत आहे या दोघांचा काटा काढायला। मला वाटतं अजून रोहित पवार बच्चा आहे। एवढ्या मोठ्या नेत्यांवर एवढी मोठी भाकीतं करायला मला वाटतं त्यांनी थोडं प्रगल्भ व्हावं, थोडं राजकीय उन्हापावसात भिजावं आणि मग बोलावं। आता शरद पवार साहेबांच्या भूमिकेत जाऊन वक्तव्य केल्याने मला वाटतं पोरकटपणाचा आणि बालिश आहे। पोटनिवडणूक लक्षात घेऊनच भाजपनं काँग्रेसच्या माजी आमदारांकडे मोर्चा वळवल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसातील भाजपमधील पक्षप्रवेश पाहिले। पुरंदरमध्ये सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत। तिथे भाजपनं काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना घेतलाय। पाटणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई आमदार आहेत। इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांना भाजपनं पक्षात घेतलं। पाथरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आमदार आहेत। इथं भाजपनं काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना घेतलाय। भोर विधानसभा मतदारसंघात शंकर मांडेकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। इथं काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटेंना सोबत घेतलाय। जालन्यात अर्जुन खोतकर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत, तर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल 1 ऑगस्टला भाजपात प्रवेश करणार आहेत। संख्याबळाचा विचार केला तर महाराष्ट्रात विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत। भाजपचे सध्या 132 आमदार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत। रोहित पवारांच्या दाव्यानुसार शिंदे आणि दादांचे आमदार अपात्र झाल्यास 98 जागांवर पोटनिवडणूक होईल आणि भाजप स्वतःचे उमेदवार देईल। बहुमताचा आकडा आहे 145। एकट्या भाजपला बहुमतासाठी 13 आमदारांची गरज आहे। मी सांगितलं की 288 लढवायची भारतीय जनता पक्षाची पुढच्या निवडणुकीतली प्लॅनिंग सुरू झालेली आहे। ज्या पद्धतीनं पक्ष फोडणं सुरू आहे, माणसं पळवणं सुरू आहे, आमदार आमचे माझे आमदार घेऊन चालले आहेत मोठ्या प्रमाणात, इतर पक्षातील काँग्रेसचे असतील, इतर पक्षातील असतील, तर हे त्यांची तयारी त्यांनी ते केलेली आहे। मग ही कुठे असणार, त्यांना परचेस करावं लागेल। बघा, शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष भविष्यामध्ये भाजपात विलीन होतील, हे मी वारंवार सांगतो। पक्ष आणि चिन्हाच्या लढाईला 3 वर्ष झाली, पण आता नोव्हेंबरपर्यंत निकाल लावण्याचे संकेत गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानंच दिल्यात। त्यामुळे निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो त्यावर पुढची राजकीय परिस्थिती अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव